नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। त्याआधी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की प्रवाशांसाठी आता एक जणू खुश खबरच आहे। सरकारने आता एक ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहे। त्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला आता एसटी बसचे लाईव्ह लोकेशन थेट मोबाईलवर आता कळणार आहे। बस कुठे थांबली, कुठे पोहोचेल आणि किती वाजता पोहोचेल किंवा बसला यायला किती वेळ लागेल हे सर्व काही आता आपल्याला या ॲप्लिकेशनच्या द्वारे कळणार आहे। तर चला जाणून घेऊया या ॲप्लिकेशनबद्दल संपूर्ण माहिती। मित्रांनो, त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा प्रकारच्या स्कीम आणि योजना आपण घेऊन येत असतो की ज्याचा फायदा सर्वांना होईल, आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की जेणेकरून त्यांनाही याचा फायदा घेता येईल। तर चला मित्रांनो, विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया। MSRTC बस लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर पाहता येणार। एसटीचं लाईव्ह लोकेशन, बस कुठे थांबली, कुठे पोहोचेल, सर्व काही आता आपल्याला पाहता येणार। अनेकदा प्रवासी एसटी बसच्या वेळात स्थानकात पोहोचतात, परंतु काही कारणाने बस लेट होते आणि प्रवाशांना बसस्टँडवर तासनतास वाट पाहावी लागते। परंतु आता एसटीने आपले बस ट्रॅकिंग ॲप लॉन्च केलेले आहे। या ॲपद्वारे प्रवाशांना बसचे लाईव्ह लोकेशन पाहता येणार आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून चालवणारी जाणारी एसटी बस सेवा आता अधिक अत्याधुनिक झालेली आहे। एसटीकडून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला असून आता एसटी बसच्या या नवीन ॲपद्वारे म्हणजेच MSRTC ॲपद्वारे प्रवाशांना घरबसल्या एसटी बसचं लाईव्ह लोकेशन आता पाहता येणार आहे। तुमची बस कुठे आहे, कुठे आणि किती वाजता पोहोचणार आहे हे सर्व तुम्हाला या ॲपच्या द्वारे आता कळणार आहे, आणि तेही तुमच्या मोबाईलवरूनच। MSRTCने एक मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले असून या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या बसचं स्टेटस पाहू शकणार आहात। या ॲपद्वारे तुम्ही बुक केलेली बस तुमच्या जवळच्या स्थानकात कधी येणार आहे हे तुम्ही आता घरी बसून पाहू शकणार आहात। हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे, कारण अनेकदा प्रवासी बसच्या वेळात स्थानकात पोहोचतात, परंतु काही कारणाने लेट झालेल्या बसची प्रवाशांना बसस्टँडवर तासनतास वाट पाहावी लागते। परंतु आता ॲपद्वारे प्रवाशांना बसची वाट पाहावी लागणार नाही आणि वेळेची बचत होणार आहे, आणि प्रवाशांचा मनस्ताप देखील टाळणार आहे। तर चला बघूया कोणतं आहे हे ॲप्लिकेशन आणि कशा प्रकारे हे काम करेल। प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप डाउनलोड करायचं आपल्याला। या ॲपचं नाव आहे MSRTC कम्प्युटर ॲप। MSRTCच्या या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवर जाऊन MSRTC कम्प्युटर ॲप हे तिथे सर्च करावे लागणार आहे, आणि तिथून आपल्याला हे डाउनलोड करावे लागेल। त्यानंतर तुम्ही त्या सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकता। या ॲपमध्ये तुम्हाला तुमची बस सध्या कुठे आहे, नियोजित ठिकाणी किती वाजता पोहोचणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता एका क्लिकवर घरबसल्या कळणार आहे। तसेच या ॲपमध्ये तिकीट आरक्षण, लोकेशन ट्रॅकिंग, बसचा मार्ग, महिला सुरक्षितता, मार्गस्थ वाहनातील बिघाड, वैद्यकीय मदत आणि अपघात प्रसंगी मदतीची सुविधा देखील देण्यात आलेली आहे। मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये हे ॲप्लिकेशन राहणार आहे। MSRTCचे हे ॲप मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये असल्यामुळे याचा फायदा सर्वांना होणार आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी ते वापरण्यास अतिशय सोपे आहे। या ॲपवर तुमचा अभिप्राय आणि तक्रार ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी व्हेहिकल ट्रॅकिंग सिस्टम आणि MSRTC कम्प्युटर हे दोन नवीन ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे। तसेच या दोन्ही ॲपचा वापरही सुरू करण्यात आलेला आहे। प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा म्हणून एसटीचं पाऊल। एसटी महामंडळाने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, ज्याला आपण GPS म्हणतो, या यंत्रणेचा वापर करून तयार केलेल्या ॲपद्वारे बसची माहिती प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे। एसटी प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा आणि प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने MSRTC कम्प्युटर हे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहे। जास्तीत जास्त प्रवाशांनी हे ॲप डाउनलोड करावे आणि त्याचा उपयोग करावा, तसेच या माध्यमातून एसटीच्या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे ॲप्लिकेशन आहे।
याचा व्हिडिओ आपण आता समोर बघणार आहोत। नेमकं हे ॲप्लिकेशन कोणतं आहे, काय आहे शकत असाल। सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवर या ॲप्लिकेशनवर जायचं आहे। प्ले स्टोअरवर गेल्यानंतर आपल्याला सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे MSRTC कम्प्युटर ॲप। या प्रकारे आपण इथे बघू शकता। जे खालचं इथे दाखवल्याप्रमाणे जे ॲप्लिकेशन आपल्याला दिसत आहे ते आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। फक्त 17 MBचा ॲप आहे। आपल्या मोबाईल स्टोरेजमध्ये एवढी जागा पण घेणार नाही आणि याचा फायदा आपल्याला वेळोवेळी होईल। तर बघा, आपण आता या प्रकारे हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि या ॲप्लिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे जेवढे फायदे आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आपल्याला तिथे फायदे दिलेले आहेत। तर दाखवल्याप्रमाणे इथे इन्स्टॉलिंग झालेलं आहे। आपण याला ओपन करूया। ॲप्लिकेशन हे खूप कामाचे आहे आणि याचा फायदा सुद्धा खूप होणार आहे मित्रांनो। इथे ओपन केल्यानंतर आपण बघू शकता ST महाराष्ट्र राज्य परिवहन। इथे आतमध्ये गेल्यावर आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि गो इट या ऑप्शनवर क्लिक करून समोर जायचे आहे। आता आपल्याला होम स्क्रीनवर बघा दिसते खाली जे प्लसचे आयकॉन दिलेले आहे त्यामध्ये आपल्याला लँग्वेज म्हणजे भाषा सुद्धा चेंज करता येणार आहे। इथे मराठी आणि इंग्लिश दोन्ही याच्यामध्ये दिलेले आहे। तर चला आपण मराठी करून घेऊया। तर बघा, सर्वप्रथम आपल्याला दाखवलेले आहे जवळचे बस स्थानक, त्यानंतर आपली बस शोधा, प्रवासाचे नियोजन करा, प्रवासाची माहिती प्रणाली, आणीबाणी म्हणजेच काही अडचणी आल्यास इथे आपण कॉल करू शकतो। अशा प्रकारच्या विभिन्न अशा प्रकारचे इथे आपल्याला सर्व काही दिलेलं आहे। त्यामध्ये जवळचे बस स्थानक कसं बघायचं ते आपण करू शकतो, आपली बस कुठे शोधायची आहे ते करू शकता, प्रवासाचे नियोजन कसं करायचं आहे, आपल्याला वेळोवेळी म्हणजे वेळ न गमावता आपल्याला टाईमवर पोहोचायचं असेल तर आपण त्या प्रकारे सुद्धा हे करू शकतो। प्रवासाची माहिती प्रणाली म्हणजे आपण बसची अपडेट्स वगैरे सर्व काही याच्यामध्ये घेऊ शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे ॲप्लिकेशन आहे। हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता आणि सर्व गोष्टी यामध्ये घेऊ शकता। मित्रांनो, अशा प्रकारचे हे ॲप्लिकेशन आहे की यामध्ये सर्व काही गोष्टी आता आपल्याला कळणार आहे। ॲप्लिकेशन कसं आहे, डाउनलोड कुठून करायचं आहे, नाव काय आहे, ही सर्व माहिती आता मी यामध्ये तुम्हाला सांगितलेली आहे। या ॲप्लिकेशनचा फायदा तुम्हाला होईल याची माहिती सर्वांपर्यंत शेअर करा की जेणेकरून तुमच्यासोबतच इतरांचा सुद्धा यामध्ये फायदा होईल आणि त्यांचा वेळ सुद्धा या ॲप्लिकेशनद्वारे आता वाचणार आहे की जेणे ही बस आता कुठे आलेली आहे, वेळेवर किती वाजता येणार आहे, आपल्याला बस स्टँडवर किती वाजता जायचं आहे, हे सर्व काही माहिती आपल्याला या ॲप्लिकेशनद्वारे आता कळणार आहे। त्यामुळे आपला फायदाच होणार आहे। तसाच फायदा दुसऱ्यांचा सुद्धा करून द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, चला इथेच थांबूया, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद मित्रांनो।